नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. राज्यामध्ये सध्या निवडणुकीचा माहोल आहे. पाठीमागं सुरुवातीला नगरपंचायत, नगर परिषद, त्याच्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. मिटिंग घेण्याचं कारण हेच आहे की सध्या ज्या ठिकाणी जिथे सातारा जिल्ह्यामध्ये असेल, सातारा जिल्ह्यातल्या 11 तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी जे रिझर्वेशन आहे, म्हणजे घटनेने जे रिझर्वेशन दिलेलं आहे, ज्या ठिकाणी ओबीसी, ज्या ठिकाणी ओपन, इतर जसं आरक्षण आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद गट असतील, गटाचे उमेदवार असतील, पंचायत समिती गण असतील, पंचायत समिती गणाचे उमेदवार असतील, त्या ठिकाणी त्या समाजाचेच उमेदवारी मिळावी, प्रत्येक पक्षाची भूमिका घ्यावी. यासाठी आज एक मराठा क्रांती मोर्चा असेल, सकल मराठा समाज असेल, संभाजी ब्रिगेड असेल, या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे. जिथे जी रिझर्व जागा आहे त्या ठिकाणी तीच उमेदवारी मिळावी अशी आमची समाजाची व प्रत्येक संघटनेची मागणी आहे. आणि या गोष्टीचा सर्व राजकीय पक्षांनी विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा समाज एक वेगळ्या भूमिकेत किंवा वेगळ्या मानसिकतेत जाईल असा सार्वभौमिक अंदाज जिल्ह्यामध्ये आहे. तरी सर्व राजकीय पक्षांना आमची विनंती राहील की ज्या ठिकाणी जे रिझर्व जागा आहेत त्या ठिकाणी तेच उमेदवार मिळावे अशी आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे. धन्यवाद. नमस्कार. खऱ्या अर्थानं आज आम्ही अचानकपणे मराठा बांधव एकत्र एक ठिकाणी जमलो आणि सगळ्यांच्या चर्चेनुसार असं मत आलं की या तालुक्यामध्ये, खास करून फलटण तालुक्यामध्ये 10 पंचायत समितीचे गण सर्वसाधारण महिला आणि पुरुष असे आरक्षित आहेत. आणि समाजाच्या वतीनं तालुक्यातील जे नेते मंडळी आहेत, जे ताकदीनं उमेदवार उतरणारे प्रमुख नेते मंडळी आहेत, त्या दोन्ही नेत्यांना समाज म्हणून आम्ही एक आव्हान करतो की सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष ह्या जागेवर किंवा या ठिकाणी तरी आपण मराठा समाजाचे उमेदवार द्यावे. आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाचे उमेदवार दिले त्या ठिकाणी कोणतंही राजकारण होणार नाही. आपल्या प्रचाराच्या माध्यमातून, मुद्द्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुका पार पडतील आणि जो व्हायचा तो उमेदवार विजयी होईल. परंतु सर्वसाधारण जागेवर सुद्धा जर आपण इतर समाजाचे उमेदवार देणार असाल, मराठा समाजावर अन्याय होणार असेल तर निश्चितपणानं समाज स्वस्थ बसणार नाही. कारण गेले 10 वर्ष झालं आरक्षणाची लढाई या राज्यामध्ये लढली जाते. समाजाचा 3 पिढ्यांचा त्याग आहे. आम्ही जातीय राजकारण करत नाही, परंतु जिथं आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे त्या ठिकाणी तरी कमीत कमी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आपण जर बघितलं तर बरड पंचायत समिती गण आहे, उदेबावी पंचायत समिती गण आहे, त्याचबरोबर पाडेगाव पंचायत समितीचा गण आहे, तरडगाव आहे, विडणी आहे. असे काही गट आहेत की तिथंही मराठा मोठ्या प्रमाणात आहे. आणि यापूर्वीच्या काळामध्ये जाणीवपूर्वक मराठा समाजाला त्या ठिकाणी उमेदवाऱ्या दिल्या गेल्या नाहीत. आणि जर या येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला परत तीच पुनरावृत्ती पुढारी मंडळी, तालुक्यातील ज्येष्ठ नेते मंडळी करणार असतील तर निश्चितपणानं समाज काहीतरी विचार करेल. कारण समाज गेल्या 10 वर्षामध्ये आरक्षणाच्या धाग्यामध्ये बांधलेला आहे, विचाराच्या धाग्यामध्ये बांधलेला आहे. आणि आता समाजातील शेवटच्या घटकाला कळत आहे की आपण कुणाबरोबर राहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या वतीनं या तालुक्यातील नेते मंडळींना आवाहन करतो की जिथं सर्वसाधारण पुरुष किंवा महिला असं आरक्षण आहे, कमीत कमी त्या ठिकाणी इतर उमेदवार देऊ नयेत. बाकी इतर ठिकाणी तुम्हाला जे काय करायचं असेल, त्याचबरोबर ज्यांना कुणबी म्हणून दाखले मिळाले आहेत, ही लढाई न्यायालयीन एक निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या अंडर त्या ठिकाणी राज्य सरकारने समिती गठीत करून कुणबीचे दाखले दिलेले आहेत. म्हणजे हे संविधानिक आहे. संविधानाने ज्याला मान्यता दिलेली आहे ते कुणबी मराठा आहेत. आणि मग त्या ठिकाणी जर कुणबी मराठा ओबीसी असेल तोही उद्याच्या काळामध्ये रणांगणात उतरू शकतो आणि ते काय वावगं नाही. काही नेत्यांच्या ते पचनी पडत नसेल, परंतु आता नेते मंडळींनी
जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. जिथं जिथं मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी इतर उमेदवार लादण्याचं पाप नेत्यांनी करू नये. आणि तसं झालं तर निश्चितपणानं माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता आम्ही सगळेजण आम्ही शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलं आहे. जसा शेतकरी आम्हाला सगळ्यात प्रिय आहे तसाच समाज सुद्धा आम्हाला प्रिय आहे. जास्त बोलण्याच्या ऐवजी एवढ्यातूनच आपले नेते मंडळी निश्चितपणानं योग्य निर्णय करतील, योग्य लोकांना उमेदवारी देतील अशी आपण आशावाद करूया. कारण तुम्ही उमेदवारी तुमच्याच कार्यकर्त्यांनी देणार आहात. आम्ही काय तुम्हाला नावं सुचवत नाही की ह्याला उमेदवारी द्या किंवा त्याला उमेदवारी द्या, पण समाजाच्या माणसाला द्या. कारण या तालुक्यामध्ये समाजाचं प्राबल्य आहे, या तालुक्यामध्ये समाज मोठ्या प्रमाणात आहे. आणि इतर ज्या जागा आहेत या 10, 12, 13 जागा जर सोडल्या तर इतर ठिकाणी एसटी ज्या जागा आहेत ते उमेदवार लढणार आहेत आणि त्यांनाही मराठा मतं देणारच आहे ना. मग इतर समाजाला जर मराठा स्वीकारणार असेल तर इतर समाजांनी मराठ्याला आता स्वीकारावं एवढी कळकळीची या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. एक मराठा मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा.